So everyone can observe the PowerPoint presentation here. We will study about the what type of the naming system that we have adapted for the botanical nomenclature. If you find here, many region wise, there are different names for that particular species, and that's why the unique name of any species is necessary for the scientific studies and scientific analysis of any one species. So we are continuing. Common names might be misleading. आता misleading चा अर्थ काय होतो? They can reach to the another result which we may not be expected. Some examples are given here. The slip willow is not a willow. It is related to sunflower. These are some common names of the plants. The feather geranium is also called Jerusalem oak, but it is related to the beets and not oak. त्याचं नाव जरी ओक असलं तरी तो ओक सारखा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राउंड पाईन इज नॉट ऍक्च्युअली पाईन. It is related to the fern species. Fern belong to the pteridophyte and pines belong to the gymnosperms. The Spanish moss is not a moss. Still we can call them as a moss. Clearly a universal standardized naming system is needed for such type of the confusions. कारण ज्याला आपण कॉमन मध्ये मॉस म्हणतो तो मॉस नाहीये, ज्याला आपण पाईन म्हणतो तो पाईन नाहीये. तर अशा वेळेस बिकॉज ऑफ इट्स ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स वी मे नेम इट. आता जसं कॅक्टसच्या बाबतीत असतं, म्हणजे वाळवंटामध्ये गेल्यानंतर कुठलीही स्पेशीज असली ज्याला काटे असतील त्याला आपण कॅक्टस म्हणतो, बरोबर आहे. तुमच्या पण डोक्यामध्ये तेच असेल. काटेरी झाड असेल छोटं मोठं तर त्याला आपण कॅक्टस असं संबोधतो. बेसिकली दे मे बी फ्रॉम वॅकॅन्थिसी, दे मे बी फ्रॉम इफोर्बिएसी और दे मे बी फ्रॉम कॅक्टेसी. तर अशा अनेक स्पीशीज असतात की ऑन द बेसिस ऑफ देअर मॉर्फॉलॉजिकल अपीअरन्स वी नेम इट, बट द नेम डज नॉट रिझेंबल विथ द ऍक्च्युअल plant or the actual name of that particular species. And म्हणून common names may lead to the misleading conditions. During the Middle Ages, the plant names were actually a description of the plant. आता समजा तुम्हाला एखाद्या एक्खाद्या नाव माहित नाही आणि तुम्हाला थर्ड पार्टीला सांगायचं आहे, एखाद्या माणसाला सांगायचं आहे की त्याचं नाव तर माहित नाही, मग तुम्ही त्याला कसं एक्सप्लेन करता? We start describing it as a specimen. बरोबर आहे. त्याचं नाव आठवत नाही आपल्याला, आपण म्हणतो अरे तो 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 बघा त्याचे केस पांढरे आहेत, मिशा वगैरे नाहीत त्याला, आणि कपडे नेहमी सफारीचे घालतो. ऍक्च्युअली वी आर नोटिंग डाऊन इट्स मॉर्फॉलॉजिकल अपीअरन्सेस, सो मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा झाडांना युनिफॉर्म नावं नव्हती, सो इट इज ऍक्च्युअली अ डिस्क्रिप्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसीज. बरोबर आहे. मग आता त्या पर्टिक्युलर स्पीशीजचं डिस्क्रिप्शन म्हणजेच त्या प्लांटचं नाव असायचं, कारण नेमिंग सिस्टम वॉज नॉट देअर. मग आता अशा वेळेस जसं एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे आपण, नेम ट्रान्सलेटेड लॅटिन लो ग्रोईंग राऊंड लिव्ड अल्पाईन बटरकप स्मॉलर फ्लावर्स. इट इज ऍक्च्युअली नेम ऑफ दॅट प्लांट. तुम्ही आज जेव्हा याच्याकडे बघता तर आपल्या लक्षात येतं की दीज आर ऑल द कॅरेक्टर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पीशीज. लो ग्रोईंग म्हणजे त्याची किशी आहे याच्यात त्यांनी डिस्क्राईब केलं हॅबिट. राऊंड लिव्ड अबाउट द लिफ कॅरेक्टर्स. अल्पाईन बटरकप, बटरकप म्हणजे इट इज अ बटरकप लाईक प्लांट विथ स्मॉलर फ्लावर्स, म्हणजे फ्लावरचं डिस्क्रिप्शन तुम्ही दिलेलं आहे. सो दिस मच लॉंगर नेम वॉज प्रेझेंट दॅट टाइम. It is not actually the description of a plant. The name is polynomial, meaning the many names or many part name. म्हणजे त्याचे अनेक तुकडे केलेले असतील, म्हणजे अनेक कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतील, किंवा एकाच झाडाला अशा वेगवेगळ्या कॅरेक्टरनी आपण संबोधतो, म्हणून त्याला पॉलिनॉमियल किंवा मेनी नेम्स असलेलं त्याचं कॅरेक्टर असं म्हणत होतो. From one or another, the next those names might differ because another clause, some different words are there. And काय व्हायचं naturally, one author gives the name,
by his own language and another author may define some other characters. म्हणजे एकाच प्लांटचे डिस्क्रिप्शन देताना सुद्धा डिस्क्रिप्शन वेगवेगळे राहायचे. अँड बिकॉज ऑफ दॅट द पॉलिनॉमियल कंडिशन इज नॉट ऍक्सेप्टेबल बिकॉज ऑफ दिस टाइप ऑफ द कन्फ्युजन्स. कारण एकानं त्याला 2-4 वेगळे कॅरेक्टर दिले, तिसऱ्यानं 2-4 वेगळे कॅरेक्टर दिले. ऍक्च्युअली कॅरेक्टर त्याच प्लांटचे आहेत, पण त्याच्यामध्ये कुठेही युनिफॉर्मिटी नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट it is not easy to understand the things. Learning the names was exactly tedious, extremely tedious. Even if only 2000 to 4000 species were known. म्हणजे जगात 4000 स्पीसीज आम्हाला माहित होत्या. कारण काय होतं, पॉलिनेमियल कारण त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचं नाव आहे आणि ते नाव युनिफॉर्म नसायची. अँड बिकॉज ऑफ दॅट only 2000 to 4000 species were known at that time. कारण ते लक्षात ठेवणं कठीण व्हायचं. बरोबर आहे. आज आपल्याला किती नावं माहित आहेत किंवा किती स्पीसीज माहित आहेत? फक्त फ्लॉवरिंग प्लांटचे मी काल सांगितलं, मोर दॅन 3 लाख फ्लॉवरिंग प्लांट्स आर प्रेझेंट विथ देअर इंडिव्हिज्युअल डिफरंट युनिक नेम्स. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. As a specimen of a new species, we were flooding into a Europe for New World, and the number of polynomials in learn soon become overwhelming. And because of that, we started searching a new method for such type of problems. In 1753, Carl Linné, जसं काल मी तुम्हाला सांगितलं त्याचं ऍक्च्युअल नाव काय, इट इज Carl Linné, but he himself transformed his name into Latinized version, that is Carolus Linnaeus. So he was a Swedish physician and naturalist, and he lived from 1707 to 78. Around years he has been there for botany research, and he wrote Species Plantarum. It is again we can say it is the Latinized version of the types of plants or the kinds of plants. Okay, the whole book was written in Latin and including the author names Carolus Linnaeus, आणि म्हणून आपण Carolus Linnaeus या नावाने ओळखतो. ऍक्च्युअली नाव काय त्याचं, कार्ल लिनी. He also published the classification of animals. म्हणजे पूर्वी जे संशोधन व्हायचं तेव्हा आपल्या आज जसं स्पेशलायझेशन आहेत, बॉटनी झुलॉजी वेगळं आहे, बायोटेक्नॉलॉजी वेगळं आहे, बायोकेमिस्ट्री वेगळं आहे. सो ॲट अर्लियर डेज देर वेर नो सच टाइप ऑफ द क्लासिफिकेशन्स or we can say the different branches, and because of that they have been called as the philosophers. म्हणून कार्ल लिनायसनं क्लासिफिकेशन प्लांटचं तर दिलं, त्याच्यासोबत ॲनिमलचं सुद्धा क्लासिफिकेशन त्याने तिथं दिलेलं आहे. In these two works, he derived a simple way of indexing the names. आता indexing the name म्हटल्यानंतर काय झालं, कॅरोलस लिनायसनं सुद्धा काय केलेलं आहे, पॉलिनेमियल सिस्टम वापरलेली आहे. बट ही हॅज स्टार्टेड इंडेक्सिंग द थिंग्स. आता तुम्हाला आठवत असेल की पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये एक इंडेक्स दिलेला असतो किंवा एकदम सुरुवातीला इंडेक्सिंग असतं किंवा कुठल्या पानावर कोणतं चॅप्टर आहे, आणि शेवटी जर आपण बघितलं तर कुठला शब्द कुठल्या पेजवर आहे याचे नंबर्स, पेज नंबर दिलेले असतात. सो धिस सिस्टम इज कॉल्ड द इंडेक्सिंग सिस्टम. इंडेक्सिंग सिस्टम मुळे काय झालं की मला समजा एका विशिष्ट पानावर जायचं असेल किंवा एखादा विशिष्ट टॉपिक शोधायचा असेल, आय विल जस्ट गो फॉर द इंडेक्स पेज, स्टार्ट सर्चिंग द टॉपिक, अँड when we find my topic, just go to that page number and you can get the immediately description of that particular topic. So likewise, we find that it itself indicates the indexing method was the simpler method than the reminding or we can recalling the polynomial names, and that's why he started the indexing system of the polynomial names. The handle becomes the binomial names, meaning the two names and two parts of the each name. मग त्याने त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय केलं की ज्यांचे मोठी मोठी नाव आहेत, 4-5 कॅरेक्टर आहेत, तर त्याच्यापैकी त्याचं प्रॉमिनंट कॅरेक्टर ज्या शब्दांमध्ये असेल, सो ही टेकन ॲज अ 2 डिफरंट ग्रुप्स
which are most prominent in that particular species. So he started naming those typical characters, we can say the key characters. आणि मग त्याने तिथून सुरुवात केली की त्याचा एक ग्रुप पाडायचा, ज्याचा आम्ही जीनस म्हणू, आणि त्या जीनसचे सगळे कॉमन कॅरेक्टर असलेल्या ग्रुपला आम्ही स्पीशीज म्हणतोय. So the first name which represents the genus name, and the another next name is the species name, which may be vary. बरोबर आहे. So one genus can have the multiple species in that group. Likewise, he started the handling these polynomial names into a binomial structure. This example, for example, we can say that Ranunculus is one of the species, Ranunculus alpinus. It was written in polynomial name as a low-growing, round-leaved alpine buttercup with smaller flowers. But at the same time, with few characters, he named that particular plant as a Ranunculus alpinus. म्हणजे तो अल्पाइन रिजनचा आलं ते त्याच्यामध्ये लक्षात आलं. And buttercup or the structure of Ranunculus is shown in the genus. So Ranunculus alpinus. Closely related plants of buttercups were included in the Ranunculus. Ranunculus सारखे दिसणारे त्याचे कॅरेक्टर असलेले मग ते सगळे आम्ही Ranunculusच्या जीनस मध्ये त्यांनी ठेवला. आणि मग Ranunculusची दुसरी स्पीशीज विथ हेअरी बटरकप, अल्पाइन बटरकप एक, दुसरी हेअरी बटरकप, म्हणजे त्या प्लांटला हेअर्स आहेत, त्याला आम्ही म्हटलं हिस्पिडस. So Ranunculus hispidus. So likewise, the naming of that polynomial names into a binomial nomenclature system has started previously with the Carolus Linnaeus, and he has used these names in his Species Plantarum book. Now, generic name and the specific name they are just adjoining to each other. They nearer to one another, and one where we can say the genus name is always with the capital initial first letter, and the species name with the smaller first letter. So likewise, he has started the binomial nomenclature and indexing tool for his own work. And gradually, it has been accepted by the scientists, and thus he can now called as a father of binomial naming system. Okay. So system of Linnaeus was soon widely accepted and used worldwide. The reason is that only two words that we have to keep in mind. आता जसं आपल्याला आपल्या सगळ्या मित्रांची नावं आणि आडनावं माहित असतात. इट इज जस्ट लाईक दॅट. पण ते जर त्या 10 मित्रांचे सगळे डिस्क्रिप्शन लिहून ठेवा म्हणले असते तर इट वॉज डिफिकल्ट टू रिमाइंड ऑर द डिफिकल्ट टू रिमाइंड द थिंग्स. बरोबर. आणि म्हणून अशा वेळेस it was only two names that is very easier to keep in mind. As others continued with the Linnaeus system, numerous complications arose. आता दुसऱ्यांनी जेव्हा ही सिस्टम वापरायला घेतली तर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स तयार होत गेलेत. उदाहरण आपण घेऊ की इफ यू नेम द स्पीसीज, द लॅटर रिअलाइज अ डिफरंट एपिथेट would better describe the species. Should we change it? आता एखाद्याला तुम्ही नाव दिलं, बरोबर आहे, एखाद्या प्लांटला तुम्ही नाव दिलेलं आहे आणि मग नंतर जेव्हा आम्ही त्याच्यावर अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की अनदर नेम वॉज मोस्ट सुटेबल फॉर दिस. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं? जर आपण ती नावं बदलायला गेलो तर होल सिस्टम हॅज बिकम अ कोलॅप्सिबल, आणि म्हणून हा एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सुरू झाला. चेंजिंग द नेम माइट बी मोर ॲक्युरेट नेम but could lead to confusion. Several names per plant just with a like common names. आता यामध्ये तुम्हाला नंतर सुचलेलं नाव कदाचित जास्त अप्रोप्रिएट असेल. बरोबर आहे. जास्त अप्रोप्रिएट म्हणजे अधिक जवळच असेल, त्या प्लांटला डिस्क्राईब करणार असेल. पण सुरुवातीला जे नाव दिलं गेलेलं होतं तर ते नाव दिलेलं जे होतं तर ते जे नाव होतं ते आम्ही बहुतेक वेळेस ठेवतो. त्याचं कारण काय असतं की ते नाव जगाला माहित आहे आणि बदललेलं नाव अप्रोप्रिएट जरी असलं तरी ते इतरांना माहित नसल्यामुळे आपण ते तिथं ठेवू शकत नाही. सो इट कम्स अंडर द रूल्स ऑफ प्रायोरिटी. हा भाग आपण नंतर बघणार आहोत. पण चेंजिंग नेम इज अगेन डिफिकल्ट अँड वुड नॉट स्टॅबिलिटी ऑफ नॉमेनक्लेचर.
जर ही नावं बदलत राहिली तर प्रत्येकाला वाटेल माझ्या सोयीचं नाव मी ठेवावं. अँड ग्रॅज्युअली we find it can be the more confusable system. So stability of nomenclature would not be achieved in such cases. आता एक उदाहरण देतो तुम्हाला की आमच्या लहानपणापासून एक मुलगा आहे. त्याचं नाव आम्ही त्याला घरच्या घरी त्याचं नाव प्रत्यक्ष आई वडिलांनी वेगळं आहे. समजा त्याचं नाव रमेश आहे. ठीक आहे. पण दिसायला एवढा गोड मुलगा आम्ही त्याला लहानपणापासून गोल गोल असल्यामुळे बबलू बबलू म्हणजे फुग्यासारखा म्हणणं त्याला सुरू केलं. आता तो बबलू मोठा झाला तरी त्याला आम्ही त्या बबलूच म्हणतो. टीसीवर नाव त्याचं रमेश ठेवलेलं आहे पण आम्ही त्याला बबलूच नावानं हाक मारतो. मग हे बबलू ऐकून ऐकून आमच्या शेजाऱ्यांनी त्याला बबलू म्हणणं सुरू केलं. शेजाऱ्याच्या शेजाऱ्यांनी बबलू म्हणणं सुरू केलं आणि आता पूर्ण गावाला तो बबलू म्हणून माहित आहे. बरोबर आहे. आता हा बबलू गावाला माहित आहे तर आता हे बबलूचं एका दिवशी मी आलो आणि सांगितलं की नाही त्याचं नाव टीसीवर रमेश आहे त्याला आजपासून रमेश म्हणा. बरोबर आहे. मग आता समजा रमेश म्हणायचं म्हटलं तर पटकन रमेश तोंडात येणार नाही. इट इज नॉट इझिली ऍक्सेप्टेबल टू चेंज द ट्रॅडिशनल सिस्टम ऑफ नेमिंग. आणि म्हणून काही कालांतराने आपण लक्षात येते की पुन्हा लोक त्याला बबलू म्हणायला सुरू करतात. आणि म्हणून समजा ते नाव त्याचं अप्रोप्रिएट जरी असेल तरी सुद्धा आम्ही ते कालांतराने टाळतो कारण त्याला कोणीच त्या नावानं बोलत नाही. जसं आता तुमच्या शर्टाच्या बटनला बटन म्हणतो आपण पण मराठी त्याचं मूळ नाव आहे गुंडी. पण गुंडी आपल्या तोंडात येते का? येत नाही. ट्रॅडिशनली द नेम इज दॅट इज द अप्रोप्रिएट नेम फॉर दॅट. पण बटन इज मोर ऍक्सेप्टेबल कारण ते आता आमच्या तोंडात बसलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही गुंडी म्हटलं तरी ते आम्ही पटकन ऍक्सेप्ट करणार नाही. सो सच टाईप ऑफ द कन्फ्युजन्स ऑर मल्टिपल नेम्स कॅन बी गिव्हन फॉर दॅट. बरोबर आहे. आणि म्हणून इथं बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे स्टँड होऊ शकणार नाही जर अशा पद्धतीची नावं ऍक्सेप्ट केल्या गेली तर. आणि म्हणून मग काय केलं की सुरुवातीच्या काळात टू स्टॅबिलाइज द नेम ऑफ द प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये स्थिरत्व येण्यासाठी ऑगस्टिन पिरामिडस आणि डिकॅन्डो हॅज मेड फर्स्ट अटेम्प्ट टू अन इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. बॉटॅनिकल आपण म्हणलेलं नाही. इट वॉज कारण लिनायसनं काम काय केलेलं होतं ऍनिमल्स आणि प्लांट्स दोन्हीचे क्लासिफिकेशन बायनॉमियल नॉमेनक्लेचर केलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर असा त्याचा उल्लेख केलेला आहे. सो इंटरनॅशनल इटसेल्फ इंडिकेट दॅट इट कॅन बी ऍक्सेप्टेबल टू ऑल ओव्हर द वर्ल्ड नॉट फॉर एनी वन कंट्री. So he has made an first attempt to start the International Code of Botanical Nomenclature, means a document and the procedures how to name the plant. It was started in the early days of 19th century. The hundreds of years later, two codes existed. American versus European. आता संशोधन सगळ्या जगामध्ये होत असते आणि मग असं होत असताना नॅचरली एक सिस्टम वापरण्याचा आग्रह आपण कोणी जगाला करू शकत नाही. मला जे सोयीचं वाटते ते मी करतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं टू व्ह्यूज रिगार्डिंग द नॉमेनक्लेचर हॅज बीन डेव्हलप्ड अँड दे आर बीन क्लासिफाईड ॲज अ अमेरिकन व्हर्शन अँड द युरोपियन व्हर्शन ऑफ दीज टू कोड्स. आफ्टर डिकेड्स ऑफ आर्ग्युइंग म्हणजे त्याच्यावर जेव्हा चर्चा होत गेली वाद होत गेले द फर्स्ट इंटरनॅशनल कोड of botanical nomenclature, shortly we say it as a ICBN, International Code of Botanical Nomenclature, was achieved in the 1930. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की जवळपास 100 वर्ष 120 वर्ष आम्हाला एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला लागली. म्हणजे पहिला इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर कधी आला 1930 मध्ये की जेव्हा त्याची सुरुवात कुठे केलेली होती 1800च्या दरम्यान. म्हणजे त्याला 100 वर्ष एखादी गोष्ट आम्ही सहज ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यावर वाद होतात चर्चा होतात आणि मग 120-130 वर्षानंतर वी ऍक्सेप्टेड द फर्स्ट कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. सो दिस इज द ऍक्च्युअल इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. वी कॉल देम ॲज अ ICBN. आणि मग तिथून त्याची डेव्हलपमेंट होणं सुरू झाली. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होणं सुरू झाले. त्याचे रूल्स आणि लॉज आलेत. अँड दीज लॉज वी आर ऍक्सेप्टिंग टुडे. तेव्हापासून त्याचे सगळे मॉडिफिकेशन प्रकाशित होतात. काही जुनी नावं बदलली असतील त्याची नवीन नावं काय आहे ते ऑथेंटिकली प्रकाशित होतात. अँड आफ्टर दॅट
we receive such type of the upgrades in the ICBM. Since then, subsequent International Botanical Congress every 6 years discuss and vote on the proposals to modify the code. म्हणजे जशी आपली राज्यघटना आहे त्याच्यामध्ये आपण काही जे बदल करत असतो, काही कायदे बदलत असतो, तर त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा दर 6 वर्षाचा एक कॉन्फरन्स भरते. त्याच्यामध्ये जर काही सायंटिस्टनी सजेशन दिलेले असतील, सुचवलेले असतील, तर त्याच्यावर जे काही डिसिजन घ्यायचे आहेत ते ऑथेंटिकली त्या कॉन्फरन्समध्ये घेतले जातात. अँड इट हॅज कॅन बी मॉडिफाईड एव्हरी 6 इयर्स. तोपर्यंत 6 वर्षामध्ये जे प्रकाशित तर तेच तुम्हाला ऑथेंटिक मानलं जाते. Last code was resulted in 17th International Botanical Congress meeting at Vienna 2005. Actually 2011 मध्ये 6/5/11 म्हणजे हे डॉक्युमेंट 2005 चं इथे घेण्यात आलं. पण दर 6 वर्षाला कॉन्फरन्स भरते. याचा 6/5/11 आणि 11 नंतर 11/6/17 त्याच्यानंतरच्या 17 पर्यंतच्या 2 ICBM मीटिंग्स कॉन्फरन्सेस त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि जे काही रूल्स असतात दॅट कॅन बी ऍक्सेप्टेबल. ठीक आहे. आता इथं फक्त हे नंतर करेक्शन लागेल. Then each edition of the ICBM is published in English, French and German language. Recently, the Slovak versions, the Russian versions, are also become as available. The most recent, आता इथे जरी आपण 2006चा व्हिएन्ना कोड म्हटलेला असेल तर तो 6चा असणार नाही. इट इज इन द 2018 विल अवेलेबल ऑनलाईन इंग्लिश. तो 2018चा सुद्धा आता ऑनलाईन आपल्याला अवेलेबल आहे. So such type of the modifications are being developed in the code. The basic premises of the ICBM were listed in the preamble. Preamble म्हणजे त्याची जी सुरुवातीची प्रस्तावना असते तर त्या प्रस्तावनेमध्ये याची सगळी समरी आपल्याला दिलेली दिसते. Summary of those premises includes that there must be the precise and simple means by the plants or even scientific name that can be used and accepted throughout the world. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते पूर्ण जगाने मान्य केलेलं आहे. कॉन्फरन्स मध्ये ते पारित घेण्यात आलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. देयर इज अ सेट ऑफ प्रिन्सिपल विच मस्ट बी फॉलोड. जे काही नियम आणि रूल्स आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. सो दीज रूल्स मस्ट बी फॉलोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर ऑल ओव्हर दी वर्ल्ड. देयर शॅल बी द रूल्स गव्हर्निंग द नेमिंग ऑफ प्लांट्स. काय दिलेले असते त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली द नेमिंग ऑफ प्लांट यावर आधारित ते नियम तयार केलेले असतात, बनवलेले असतात. द नेम्स दॅट आर कॉन्ट्ररी टू द रूल्स कॅन नॉट बी मेंटेन्ड. म्हणजे नियम बाह्य कुठलंही नाव त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट केल्या जाऊ शकणार नाही अशा पद्धतीचा तो रूल त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. दोज रूल्स शॅल बी अरेंज आर्टिकल्स टाइम्स विथ द रिकमेंडेशन on how or what to do in certain situations. सिच्युएशन अनेक असू शकतात. तुम्ही जस्ट एखाद्या स्पीशीजला नाव दिलं आणि ती स्पीशीज जगातून नष्ट झाली, म्हणजे ज्या पॅच मध्ये ती होती तो पॅच जळून गेला. दिस इज पॉसिबिलिटी. मग आता काय त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मग तिथं रूल्स दिलेले आहेत की अशी जर कंडिशन झाली असेल तर त्याचं नेम कन्झर्वेशन कसं करायचं, त्याचं नेम ठेवायचं की नाही, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन तिथं त्या सिच्युएशन नुसार डिस्क्राईब केलेलं आहे. There also may be many examples demonstrating how the rules are to be interpreted. आता नियम कशा पद्धतीनं अंमलात आणायचे आणि त्याचा अर्थ कसा काढायचा. इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचा अर्थ काढणे. कारण अर्थ काढण्यासाठी आपण अनेक लोक जर बसवले तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने एकाच वाक्याचा अर्थ काढू शकतो. प्रामुख्याने आपण बघतो की कवितेमध्ये एका ओळीचा अर्थ अनेक पद्धतीने एक्सप्लेन केला जाऊ शकतो आणि म्हणून त्याच्या इंटरप्रिटेशनचे सुद्धा रूल्स तिथं दिल्या गेलेले आहेत. अनलाइक द रूल्स which must be followed, it is hoped that the recommendations will be followed wherever possible. म्हणजे जिथं जिथं नियम आपण फॉलो करत असतो तर त्याच्यासाठी जे काही रिकमेंडेशन दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत,
तर जिथं जिथं शक्य आहे त्या सूचना पाळल्याच पाहिजे असा अर्थ आहे. देअर मस्ट बी द मीन्स ऑफ मेकिंग चेंजेस टू द रूल्स गव्हर्निंग ऑर नेमिंग द प्लांट्स. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत. जर एखाद्या आर्टिकलला तुम्हाला चेंज करायचं आहे, एखाद्या पॉइंटला चेंज करायचं, so you go through the rules and then you can change that. This code covers almost all organisms from algae म्हणजे unicellular organism to the non-photosynthetic like fungus and all those groups. Okay? The code applies to the fossil and extinct species. जसं मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं होतं की एक एंडेमिक स्पीसीज आहे, एका एरियामध्ये ती आहे, बट ऍट द सेम टाइम because of some earthquake or the forest fires, the species has been become extinct. आता ती पृथ्वी तलावर नाही. So the naming of that species is also to be maintained, and the name has been given because it is already noted sometime. However, the code does not deal with the names of bacteria or the prokaryotic groups. आता ह्याच्यामध्ये नेम डज नॉट डील विथ बॅक्टेरिया, व्हायरसेस हा जो एक प्रोकॅरियोटिक ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, त्याचं स्वतःचं न्यूक्लियस नसते, तर अशांना याच्यामध्ये फारसा म्हणजे त्याची नोंद आयसीबीएन मध्ये येत नाही. कारण आणि मग तुम्हाला दिसतं की त्याच्यामध्ये त्यासारख्याची नावं नाही. ठीक आहे. तर बॅक्टेरिया आणि सम ऑफ द व्हायरसेस विच आर प्रोकॅरियोटिक टाईप, तर त्याच्यामध्ये आयसीबीएनचे रूल लागू होत नाही अनलेस स्पेसिफिकली स्टेटेड अप्लाय टू द नॉमेनक्लेचर ऑफ ऑल ग्रुप ऑफ द प्लांट. जर एखाद्या स्पेसिफिक ग्रुप बाबत जसं लिहिलं की बॅक्टेरिया, दो वी स्टडी इट इन द प्लांट ग्रुप, बट बॅक्टेरियल नॉमेनक्लेचर इज नॉट इन्क्लुडेड इन द बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. त्याचं स्वतंत्र बॅक्टेरियल नॉमेनक्लेचर वेगळं आहे. ठीक आहे. ते बॉटॅनिकल नॉमेनक्लेचरचे रूल त्याला लागणार नाही. कुठलाही ग्रुप असू द्या, बहुतेक ग्रुपमध्ये लागू होणार आहे असं. कल्टिवेटेड प्लांट्स आर स्पेशल नॉमेनक्लेचर गव्हर्न बाय द स्पेशलाइज्ड रूल्स. आता याच्यामध्ये काय आलेलं आहे, कल्टिवेटेड प्लांट्स म्हणजे क्रॉप प्लांट्स, ऍग्रिकल्चर प्लांट्स. So those plants are not included in the botanical nomenclature because these are mostly the varieties of any one species. म्हणजे आता ओरायझा सटायवा हा ही जर तांदळाची स्पीसीज आहे, तर ओरायझा सटायवा व्हेरायटी बासमती. लक्षात. सो देर आर 2000 व्हेरायटीज ऑफ राईस इन इंडिया इटसेल्फ. तर ओरायझा सटायवा हे त्याचं बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर झालं, but varieties are not included in or followed by the botanical nomenclature. We go for next. There are two reasons why scientific names of the plant change. काही वेळेस त्याची नावं आपण बदलतो, तर त्याच्यासाठी काय कारण असू शकतात ते या रूल मध्ये दिलेले आहे. The new studies may provide better understanding of the group. म्हणजे नवीन जर त्याला नाव द्यायचं असेल आणि ते जर अप्रोप्रिएट असेल, most of the taxonomists say that this name is appropriate and it is approved by the governing body of ICBM, then and then only it can be changed. Otherwise, the whole system is remain as it is and there will not be any change. मग हे सगळं आम्हाला सिद्ध करावं लागतं त्या प्लांटच्या बाबतीत. द सेकंड, देर इज पॉसिबिलिटी द नेम मे बी कॉन्ट्ररी टू द रूल्स. तर काही वेळेस काय होतं की जसं आपला एक रूल होता, त्याच्यामध्ये काल तुम्हाला मी सांगितलं होतं की झुलॉजिकल नेम कॅन बी रिअपिअर्ड ऍज अ जीनस अँड स्पीसीज नेम. एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं होतं नाजा नाजा, बरोबर आहे. म्हणजे कोब्राचं जे नाव आहे त्याच्यामध्ये जीनसचं नाव नाजा आहे, स्पीसीजचं नावही नाजा आहे. इन बॉटनी the rule says that there should not be the repetition of generic name as a specific name. म्हणजे जीनसचं नाव आणि स्पीसीजचं नाव हे एकच असू शकत नाही. अशा वेळेस आपण कॉन्ट्ररी टू द रूल्स
म्हणजे रूल काय म्हणते की असं नाव देऊ नका. पण आपल्याला काही नावं अशा पद्धतीची अजून ठेवलेली दिसतात आता कालांतराने. फॉर एक्झाम्पल कजानस कजान, दो दे आर नॉट एक्झॅक्टली सेम, बट द कजान अँड कजान इज गेट रिपीटेड हियर. कजानस कजान इज द नेम ऑफ तूर. आपण जी तूर खातो तर त्या तुरीचं नाव काय आहे बॉटॅनिकल नेम? कजानस कजान. मग आता कजानस कजान मध्ये सुद्धा हे रिपीटेशन ऑफ जेनेरिक नेम आणि स्पेसिफिक नेम आले. तर अशांच्या बाबतीत काय करायचं? बॉटनीमध्ये काय आहे? एक्झॅक्टली सिमिलर रिअपिअरन्स नाही हा नियम आहे, बरोबर आहे. मग आता इथे काय झालेलं आहे, जर कजान कजान असतं तर ते रूलच्या बाहेरचं असतं. बट हिअर कजानस कजान, द जीनस नेम इज हॅव्हिंग द US आणि म्हणून इट इज ऍक्सेप्टेबल. म्हणजे जेनेरिक नेम आणि स्पेसिफिक नेम जरी आपल्याला रिपीट होत असलं असं वाटलं तरी कजानस कजान हे दोन नावं त्या अर्थानं वेगळी आहेत, टेक्निकली वेगळी आहेत, म्हणून ते नाव आपण स्वीकारलं. अशा कंडिशन मध्ये आपण त्याला स्वीकारू शकतो. ते हा सांगतो. Individuals are not free to pick and choose among the provisions to conduct practices contrary to the rules. म्हणजे काय होतं की आता व्हिएनामध्ये कॉन्फरन्स चालू आहे आणि इथं बसून देवरकरला वाटलं की या झाडाचं नाव बदलावं पाहिजे, तर इंडिव्हिज्युअल्स आर नॉट फ्री टू पिक अँड चूज इट्स प्रोव्हिजन. म्हणजे मला त्याचा तो अधिकार नाही. मला जरी नाव बदलावं वाटत असेल तर मला त्या रूलच्या अनुषंगानं अप्लाय करावं लागेल. अँड ICBN authorities can approve it if they find that all the naming system has been used for name of the particular plant. आणि म्हणून individually it is not acceptable any suggestion by the scientist. When there is no specific rule governing a matter, the established custom should be followed. आता काही वेळेस काय होतं की माझा समजा एखाद्या कायद्याच्या बाबतीत चांगला दांडगा अभ्यास आहे, जसा नॉमेनक्लेचर हा कायदा आहे, रूल्स आहेत, तिथं रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. मग त्याच्यातली मी एक पळवाट शकतो. ऑन दॅट पॉइंट आय वॉन्ट टू चेंज द नेम ऑफ स्पीसीज. बरोबर. आता काय झालं की त्या कायद्यामध्ये तर कुठेही असा उल्लेख नाही आणि त्याचा फायदा मी घेण्याचा इथं प्रयत्न करत आहोत. तर अशा वेळेस द एस्टॅब्लिश्ड कस्टम शुड बी फॉलोड. म्हणजे जे जनरल लॉज असतात, जनरल लॉ मध्ये काय सांगितलेलं असेल की कुठलंही नाव जर द्यायचं असेल तर ते त्या कमिटीकडून अप्रूव्ह करून घ्यायला पाहिजे, मनानं करू नये, हा जनरल लॉ झाला. तर त्यावेळेस मात्र हे जुने रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात आणि म्हणून मी तिथं मनानं फारसं काही करू शकत नाही. इच न्यू एडिशन द कोड सुपरसीड्स द प्रिव्हियस वर्जन्स. म्हणजे काय होते की आता जसं 2018चा कोड आपल्या समोर आहे, तर 18चा कोड जेव्हा अस्तित्वात आला तर याचाच अर्थ काय झाला की तो सुपरसीड करतो, म्हणजे मागचे रूल आपोआपच नष्ट झाले आणि जो 18चा आहे तोच एकमेव व्हॅलिड कोड हा तिथं आपल्या समोर असणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं मागचे सगळे बाजूला पडतात आणि जो नवीन आलेला कोड आहे तो जगाने ऍक्सेप्ट केलेला असतो. आणि म्हणून लेटेस्ट कोड आपल्याला माहित असणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. तर अजून आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. प्रिन्सिपल्स आणि रूल्स जे आहेत दोज इन द टुमॉरो क्लासेस.